पंचकृषीतील सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा स्वागत करतो। छायाचित्रकार पत्रकार आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर या प्रचार सभेची सुरुवात करत असताना प्रत्येक गावामध्ये गाव भेट राणीताईंची होत असते आणि सारोळा कासारमध्ये राणीताई येत असताना एक अनोखी भेट सारोळा कासारमध्ये राणीताईंना द्यायची होती। म्हणून सारोळा कासार मधल्या सर्वच युवा तरुण सहकारी आणि महिला भगिनी सहभाग घेऊन राणीताईवरती जीसीपीच्या फुलांचा वर्षाव करत आपलं या ठिकाणी स्वागत केलंय। जितक्या प्रेमानं आपलं स्वागत केलंय तितक्याच प्रेमानं आपल्याला सुद्धा मतदेखील देण्यासाठी सर्व सारोळा कासारमधील तरुण मंडळी महिला मंडळी आता सरसावलेली आहे। याचं कारण काय? इतकं महिलांचा सहभाग, पुरुषांचा सहभाग, सर्व लहान लहान मुलांचा सहभाग याचं कारण आहे की राज्य सरकारच्या धोरणांमुळे आमच्या दुधाला, शेतीला, कांद्याला भाव मिळत नव्हता। आजही दुधाचे अनुदान सगळ्या डेअऱ्यांनी ज्या ज्या नियम अटी दिल्यात त्या भरल्यात, परंतु अजून अनुदान मिळालेलं नाही। दिवसभर काबाड कष्ट करायचे, शेण उचलायचे, कामाचा मोबदला मिळत नाही, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची सगळीच अडचण आहे। आणि म्हणून या राज्यामधलं फोडाफोडी जेव्हा जे काही राजकारण चाललंय ते आमच्या माता भगिनी तरुण मित्रांना ते पावत नाही। आणि म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर काँग्रेसचे नानाजी पटोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीची स्थापना करून हे सरकार आपल्याला निवडून आणायचे आहे।